गेस्ट रूम मध्ये असेल, मी आणते. अगं काय संध्या, काय गडबड चालली? तुला काय पाहिजे? गंधर्व दादाने टूल बॉक्स मधून हातोडी आणि स्क्रू ड्रायव्हर आणायला सांगितले. तू एक काम कर, तू जा, मी आणून देतो तुला. जा जा जा. नाही पण मी शोधते ना. तुला माहिती आहे का टूल बॉक्स कुठे असतो ते? हा, मागच्या वेळेला मी आलाप दादाला दिला होता. बघ बरं, इथे ठेवायचो आपण पूर्वी. ह्याच्या खाली आहे का? तो बघा, सापडला. तिने बघितलं तर काही खरं नाही आपलं. अरे देवा, अचानक लाईट कस काय गेली? जाऊ दे, टूल बॉक्स तर सापडला. साहेब, ही लाईट कशी पाय गेली? काय नाही, धावपळीत माझाच धक्का लागला असेल, त्यामुळे लाईट गेली असेल. तू बडबड करत काय उभी राहिलीस? तो गांधार ह्या हाताऱ्यांची वाट बघत असेल. जा जा जा. हो जाते. बाबा, मला वाचवल्याबद्दल थँक्यू. वहिनी झोपलीये ती. दार वाजवून दमून झोपली होती दारातच. मी तिला उचलून बेडवर ठेवलं. पण जुईते, तुम्ही आत कशा आल्या? मी कशी बशी बाहेरच्या बाल्कनीतून आले. म्हटलं आपल्या स्वरासाठी तेवढं करायलाच हवं. थँक्यू. थँक्स जुई. थँक्यू सो मच जुई. आज तू नसतीस ना तर आपण स्वरापर्यंत पोहोचूच शकलो नसतो. तू सुपर वुमनच आहेस. दादा, एवढं काहीच केलं नाहीये मी. नाही कसं काय? आजपर्यंत जे कुणी करू शकलं नाही ते तू करून दाखवलंयस. खरंच मनापासून थँक्यू. चल आता मी जाऊन झोपतो, कारण मला उद्या सकाळी मीटिंगला जायचं. बाय. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट आई. गुड नाईट बाबा. तूच नागिण होऊन स्वरापर्यंत पोहोचली होतीस हे आता कळलंय मला. मी तुला बजावून सांगितलं होतं ना की असं मला काहीही चालणार नाहीये म्हणून. आई हो, गप्पा बस. अगं पण तिने जर मूळ रूप धारण केलं नसतं तर कसे पोहोचणार होतो आपण स्वरापर्यंत? तुम्ही तिची बाजू घेणार असाल ना तर. नाही नाही मालती, मी तिची बाजू वगैरे घेऊन अजिबात बोलत नाही. अगं पण स्वराबद्दलची तिच्या मनात असलेली तळमळ मला दिसली, जाणवली. स्वराला वाचवलं पाहिजे, स्वरापर्यंत आपण लवकर पोहोचलं पाहिजे, तिला कुठलाही धोका होऊ नये असं हिला वाटत होतं. अगं तिनं हे जे काही केलंय ते स्वरासाठी आणि आपल्या घरासाठीच केलंय. तिचा हेतू वाईट नव्हता ग. तिचा हेतू काहीही असला ना तरी तिच्याबद्दलचं सत्य तिने आपल्यापासून आणि आलापासून लपवलंय हे बदलता येणार नाहीये. पण मी माझ्या मुलाला अंधारात नाही ठेवू शकत. मी त्याला सगळं काही सांगणार आहे. तू हे असं काहीतरी करून मला माझा निर्णय बदलायला भाग पाडू नाही शकत. काहीही झालं ना तरी तू इच्छाधारी नागिण आहेस हे सत्य मी आलापला सांगणारच आहे. घरातल्या इतर लोकांना तुझं सत्य कळण्याआधी आलापला ते कळेल. मी सांगेन. जोपर्यंत आलापला हे सत्य कळत नाही ना
तोपर्यंत घरातल्या कोणालाही हे सत्य कळता कामा नये. काहीही झालं ना तरी तू इच्छाधारी नागिण आहेस हे सत्य मी आलापला सांगणारच आहे. सॉरी, मला कळलंच नाही. आधी विचार करून काय होणार आहे? काही सोल्युशन निघणार आहे का? तर नाही. फक्त तुला त्रास होईल स्वतःला, बाकी काही होणार नाही. पण बाबा, आलाप आल्यावर आलाप आलाय कुठे अजून? तो आल्याशिवाय मालती कोणालाही काहीही सांगणार नाहीये. पण तोपर्यंत जर तू सारखा असाच विचार करत राहिलीस तर तुझा चेहरा बघून मात्र बाकी घरातल्या सगळ्यांना शंका येईल. जेवढं शक्य होईल ना तेवढं नॉर्मल राहायचा प्रयत्न कर. उगीच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हो. चल आता आपण नाश्ता करू दोघं. नाही बाबा, मी नंतर करते नाश्ता. का? नंतर का? भूक नाहीये मला. अशी कशी भूक नाही? नको बाबा. अहो पण चल. बाबा, हा हा हा, मस्त पोहे झालेत जुई. थँक्स दादा. साध्या पोह्याचं एवढं काय कौतुक? आता साधे पोहे छान झालेत. बाय द वे, सकाळपासून संध्या दिसत नाहीये. कुठे गेलीये? बादब बा मुलायजा होशियार, या राज्याचे धाकटे युवराज श्री 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 आलापराजे देसाई पधार रहे हैं. अरे वा वा वा, क्या बात है. झुंजार पत्रकार आलाप देसाई यांचे स्वागत असो. थँक्यू थँक्यू. अरे तुम्ही सगळे नाश्त्यावरून का उठलात? प्लीज 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 बसा ना. प्लीज 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 म्हणतोस मग बसतो. वा वा वा, मस्त सरप्राईज दिलंस रे बाळा. हो, कारण आता तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर जसं स्माइल आहे ना, तेच बघायचं होतं मला. यार, मी तुम्हाला सगळ्यांना एवढं एवढं मिस केलं ना, मी काय सांगू. आलाप कसा आहेस आणि टूर कशी झाली? एकदम मस्त, खूप छान. माझी टूर खूप छान झाली. पण मला सांगा, तुम्ही सगळे कसे आहात? एकदम फर्स्ट क्लास. बरं बरं बरं, ऐका सगळ्यांनी ऐका. मी सगळ्यांसाठी खूप छान गिफ्ट आणलेत. संध्या, तुझ्यासाठी. मी विचारणारच होते, नाहीतर आल्या पाऊली परत जावं लागलं असतं. ऐक. तुझं कव्हरेज कसं झालं? खूप छान. मला तर वाटतं माझे बॉस मला प्रमोट करणार. वा वा. अरे वा, मस्तपैकी आपण पार्टी करूया. म्हणजे मस्त केक बिक कापूया काय? हा, डन. बघ बाळा, तू आता प्रवासामुळे थकला असशील, पटकन जाऊन फ्रेश होऊन ये आणि नाश्ता करून घे. ओके, मी लगेच आलो. हे घे. आज जाम भारी वाटते. सगळ्यांना एकत्र बघून एक वेगळीच मजा येते. घर कसं भरल्यासारखं वाटतं. ऐकलंस ना, घर भरल्यासारखं वाटतंय असं म्हणते ती. तुला अजूनही वाटतंय की आलापला जीव बद्दल सगळं सांगून टाकावं म्हणून?
मी आधी दिलेलं गिफ्ट का बघतेस? म्हणजे मी सगळ्यांसाठी गिफ्ट आणलं आणि तुझ्यासाठी आणलं नाही म्हणून तू हे आधीचं गिफ्ट बघतेस? अगं जुई, मी काय करू? मी खूप विचार केला की माझ्या जुईसाठी मी काय घेऊन जाऊ, पण काहीच सुचलं नाही. पण मग नंतर लक्षात आलं की ह्याच्यापेक्षा बेस्ट तुझ्यासाठी अजून काही असूच शकत नाही. हे बघ आला, हे दिस इज फॉर यू. मी खूप मिस केलं तुला. आज एक हंसी और बाढ़ दो, आज एक दुआ और मांग लो, आज एक आंसू और पी लो, आज एक जिंदगी और जी लो, आज एक सपना और देख लो. क्या पता कल होना हो. आला. तू आज काही बोलायचं नाही. आज फक्त मी बोलणार आणि तू ऐकणार आहेस. सुई, थँक यू फॉर बीइंग इन माय लाईफ. जेव्हा आपलं लग्न झालं तेव्हा सगळ्यांचा विरोध होता तुला, पण आज तुझ्या प्रेमाने तू आज सगळ्यांना जिंकून घेतलंयस. हो, पण मला तुला काहीतरी. मी सांगितलं ना तुला, आज फक्त मी बोलणार आणि तू ऐकणार आहेस. गेल्या 5-6 दिवसात आपण भेटू शकलो नाहीत, पण त्या 5-6 दिवसांत मी तुला किती मिस केलं हे मी कसं सांगू तुला जुई. मी कसं राहू शकणार तुझ्याशिवाय? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय जुई. You complete me. मला माझी फॅमिली तुझ्यामुळे कंप्लीट झाली जुई. तू सगळ्यांना बांधून ठेवणारा दुवा आहे जुई. आय लव्ह यू जुई. आय लव्ह यू अ लॉट. दादा, अयो, मी काय नाही बघितलं. इट्स ओके संध्या, पण काही म्हण, एवढं तर मानायला हवं की तुझं टायमिंग अप्रतिम. थँक्यू दादा. पण मी एवढं सांगायला आले, तुम्हाला आई साहेबांनी बोलवलंय. आईला काय बोलायचं असेल माझ्याशी? तुझी तू थांब, मी आईशी बोलून आलो. आता तू मला जे काही सांगितलंस ते सगळं आता एका मिनिटात बदलणार आहे. आला, माझ्याबद्दल कळलं की माझं तोंडही बघावंसं वाटणार नाही तुला. बरं आहेस ना बाळा तू? आणि तुझी टूर कशी झाली? आई मी छान आहे आणि टूर पण खूप छान झाली. पण मला असं का वाटतं की तुला काहीतरी वेगळंच सांगायचंय मला? हो, जरा वेगळंच सांगायचंय. अगं मग सांग ना, एवढा काय विचार करतेस? आला, मी तुला आता जे सांगणार आहे ना ते अगदी नीट लक्ष देऊन ऐक. अरे बापरे, तुझा चेहरा एवढा सिरियस झाला ना की मला असं वाटतं की माझ्या 10वीचा रिझल्ट माझ्या आधी तुला कळलाय. आला, गंमत करू नकोस रे. ओके ओके, मी जे सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. ऐक, बोल. आला, तुला
खूप मोठी गोष्ट माहित नाहीये रे, जी आम्हालाही हल्लीच कळली. म्हणजे असं काय कळलंय तुम्हाला? म्हणजे आलाप, अरे आई साहेब, आलाप दादा, पटकन बाहेर चला. काय झालं? साहेबांना कसं तरी होतंय, पटकन बाहेर चला. काय? हो. बाबा सरळ सरळ खोटं बोलतोय, आपण नाटक करतोय. हे बघ, मालतीला कन्व्हिन्स करायला जितका वेळ लागेल निदान तितका वेळ तरी आम्हाला हे नाटक करावं लागणार आहे आणि आम्ही ते करणार आहोत. आम्ही हा. म्हणजे अजून कोणी आहे का तुमच्या सोबत या नाटकात? अगं, मी आणि कैलासजी आम्ही दोघं मिळून हे नाटक करतोय. पण कैलासजी आले कसे नाही अजून? किती उशीर झाला त्यांना. त्यांच्यामुळे मला हे छातीत दुखायचं नाटक करावं लागतंय आता. बाबा हे बघा. आई ग, कळाली. कळाली कळाली कळाली. आई 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 आ आ आई ग. अरे अहो, काय होतंय तुम्हाला? छातीत दुखतंय का? सध्याचा पटकन पाणी घेऊन ये. कळाली. बाबा बाबा काय होतं एक्झॅक्टली? अरे एक्झॅक्टली काय होतं तुला काय सांगू आता. मी असं इथे रियाज करत बसलो होतो छानपैकी, गाण्याची प्रॅक्टिस करत होतो. म्हणलं जरा आता थोडंसं गावं म्हणून स्वर लावला. असा मी वरचा सा लावला. जसा मी वरचा सा लावला तसा माझ्या छातीमध्ये धप धप असे स्वर ऐकू यायला लागले. अचानक घाम आला आणि काय होते मला काही कळलंच नाही. हा हा बाबा बाबा हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी डॉक्टरांना फोन करतो, 10 मिनिटाच्या आत येतील ते. अरे नको नको, ए बाळा, गंधार नको, डॉक्टरांना नको फोन करू. एवढी काही गरज नाही. थोडा वेळ वाट बघू, नाही तर मग नंतर बघू. काही नको. बाबा असं काय करताय? डॉक्टर आले की ते नीट चेकअप करतील, ते सांगतील ना काय झालं एक्झॅक्टली. नको डॉक्टर नको. आता मला जरा बरं वाटतंय. आता काही गरज नाही डॉक्टरांची. हा नंतर बघू. डॉक्टर नको, काय नको. द्या इकडे तो फोन. गंधार ठीक आहे, फोन कर पटकन. ए गंधार ए बाळा, हाय का ना, खरंच नको डॉक्टरांची काही गरज नाही. मला बरं वाटेल म्हणून. आता जरा बरं वाटतंय. बाबा हे बघा, तुम्ही आम्हाला कन्फ्यूज करताय. तुम्ही आधी ठरवा, तुम्हाला बरं वाटतंय की छातीत दुखतंय. तुला अगदी खरं सांगू का? हा. मध्येच दुखतं, मध्येच थांबतं. असं आता आहे बघा. आता कसं थांबलं जरा. आता जरा बरं वाटतंय. हा 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 पण आलाप आई ग, बघा, आली ना परत. कळ ती तरी येणारच ग. पण डॉक्टर नको. बाबा हे बघा, तुम्ही उगाच अंगावर काढू नका हो. झालं रे, थोडा वेळ तर काढायचे. हा हा अरे म्हणजे थोड्याच वेळात बरं वाटेल मला. काळजी करू नका. तुम्ही असेच माझ्या शेजारी अवतीभोवती बसून राहा, तेवढंच मला बरं वाटेल. बस बाळा बस. मालती ये. गंधार बस. आलाप बस बाळा बस. सगळे बसा, असेच माझ्या जवळ बसा. वा 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 वा, हे दृश्य बघून किती बरं वाटतंय मला. वा वा वा. आलाप आई ग. दादा दादा आपण बाबाला उचलूया आणि सोफ्यावर बसूया. डोकं दुखतंय का तुमचं? पाणी हवंय का तुम्हाला? पाणी घ्या. गरम होतंय का? बाबा छातीत दुखतंय का? काही त्रास नाही ना आता? नाही काही नाही. तुम्हाला जरा शांतपणे पडू दे तिथं. जरा शांत पडलं की बरं वाटेल जरा मला. दाबून देते मी तुमचं. नको तू डोकं नको दाबू. मालती तू वारा घाल. वारा आरामात. संध्या तू पण वारा घाल. माझ्यामुळे किती खोटं वागावं लागतंय बाबांना, आणि सगळे बिचारे किती काळजीत आहेत. हॅलो संध्या, हे बघ, तू लिंबू सरबत घेऊन ये, म्हणजे बाबांना थोडं बरं वाटेल. हा थांबा, बस झालं. चुकीचं आहे. मेजर चुकलं हे. तुम्ही सगळे माझ्याकडे काय बघताय? तिकडे दारात बघा ना, कोण आहे? नाग परत आला तो. बापरे.